नांदगाव तालुक्यात गेल्या 1 महिन्यापासून सतत पाऊस सुरू असून शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतात पाणी असल्यामुळे डवरणे निंदाच्या अभावी तण वाढलेले आहे. कीटकनाशकाच्या फवारणीअभावी किडीचा प्रादुर्भाव होत असून अळ्या सोयाबीनवरील पाने खात आहेत. सततच्या पावसामुळे सर्व पिके पिवळी पडत असून तुरीचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. शेतातील कामे बंद असून मजुरांना सुद्धा कामे नाही. आधीच अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव नाही, बी बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी खचून गेला आहे. त्यामुळे शासनाने बाधित पिकांचा सर्व्हे करून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. तसेच सन 2023च्या आर्थिक सहायता मिळणाऱ्या यादीतून शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळे ती नावे समाविष्ट करून त्यांना सुद्धा आर्थिक सहायता मिळण्यात यावी. ई पीक पाहणीची अट रद्द करून ई पीक पाहणी तलाठ्यामार्फत करण्यात यावी, या मागणीकरिता तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल धावसे, माजी सरपंच देवीदासजी सुने, फिरोज खान, गजानन मारोटकर, डॉक्टर संजय जेवळे, राजेश जाधव, इंद्रिस भाई विजय सोने, प्रकाश उडबगले, अशोक दैत, सुदेश भोयर, अमोल ढगारे, प्रकाश मारोटकर, नरेंद्र थोरात, अरुण नेवारे, ज्ञानेश्वर नेवारे, सत्युद्दीन पठाण, रईस भाई, धनराज वानखडे, विठोबाजी सातपुते, राहुल इंगोले, कैलास लांडे, रामा यमगर, आशिष शिरभाते, उत्तम सिंग पवार, अमोल कराळे, उमेश सोनवणे, सुरेश परसनकर, रवींद्र डोफे, ऋषिकेश मारोटकर, सौरभ परसनकर, सागर निंबाळकर, राजेश काळेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर.